नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, आज आहे 20 सप्टेंबर आणि आजच्या डेली करंट अफेअर्समध्ये आपण बघणार आहोत एका इम्पॉर्टंट डिसीजच्या बाबतीत ज्याचं नाव आहे एमपॉक्स किंवा मंकी पॉक्स. आपला जो व्हिडिओ आहे तो मुख्यत्वे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. एमपॉक्स हा डिसीज नेमका काय आहे, हा जगात कुठे कुठे पसरलेला आहे याच्या बाबतीतही जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 3 पॉक्स आहेत, एमपॉक्स, चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्स यांच्यात काय डिफरन्स आहे ते जाणून घेऊयात. सध्या स्थितीला जगात किंवा भारतात याची रुग्णांची परिस्थिती किंवा सध्या स्थिती काय आहे, याची प्रमुख लक्षणे काय आहेत आणि सरकारने ज्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत त्यांच्या बाबतीतही चर्चा करूयात. एमपॉक्स च्या बाबतीत ज्या न्यूज आहेत, ज्या हेडलाईन्स क्रिएट करता आहेत त्यांच्या बाबतीत जर बघायचं झालं, द न्यू इंडियन एक्सप्रेसने 18 तारखेची ही न्यूज आहे, 18 सप्टेंबरची. केरला कन्फर्म्स इंडिया सेकंड मंकी पॉक्स केस. Kerala to conduct the genome sequencing to identify the mpox variant. Center has already issued certain safety advisories to states and union territories. म्हणजे न्यूजमध्ये हा असल्यामुळं हा कन्सेप्ट जो आहे, हा डिसीज जो आहे, हा स्टडी करणं महत्त्वाचं आहे. मुळात एमपॉक्स आहे काय? एमपॉक्स स्टँड्स फॉर मंकी पॉक्स. कारण हा जो डिसीज आहे, हा डिसीज मंकीपासून माणसांमध्ये ट्रान्समिट झालेला आहे, म्हणून याला एमपॉक्स हे नाव देण्यात आलेलं आहे. किंवा मंकी पॉक्स हे पूर्वीचं नाव होतं, त्याचं सध्या स्थितीला एमपॉक्स हे नाव आहे. हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा मंकी पॉक्स नावाच्या व्हायरसमुळं जो ऑर्थोपॉक्स व्हायरस या जीनसपासून जो मंकी पॉक्स हा व्हायरस तयार झालेला आहे, त्याच्या थ्रू हा माणसांमध्ये किंवा मनुष्यांमध्ये हा व्हायरस ट्रान्समिट केला जातो. हा आजार प्रामुख्याने प्राण्यांपासून, विशेषतः माकडांपासून माणसांमध्ये ट्रान्समिट झालेला आहे. जो आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये ट्रान्समिट केला जातो किंवा ट्रान्समिशन ज्याचं होतं त्याला झुनॉटिक डिसीजेस किंवा झुनॉटिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. झुनॉटिक व्हायरसेसची जी लिस्ट आहे ती पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहे, तेही महत्त्वाचं आहे. या रोगाची लक्षणे काय आहेत? जवळपास चिकन पॉक्स सारखीच आहे, जसे की त्वचेवर फोड येणे, ताप येणे, अंगदुखी, थकवा, ह्या काही जे लक्षणे आहेत एमपॉक्सचे. आता झुनॉटिक डिसीजेसच्या बाबतीत मी जसं सांगितलं की जे ॲनिमल्स थ्रू ह्युमन्समध्ये ट्रान्समिट होतात त्यांना झुनॉटिक डिसीजेस किंवा झुनॉटिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. तर याच्यात कुठले कुठले डिसीजेस किंवा व्हायरसेस येतात? झुनॉटिक व्हायरसमध्ये रेबीज, इबोला, निपा, झिका, डेंगू, सार्स CoV that is severe acute respiratory syndrome, MERS-CoV that is Middle East Respiratory Syndrome, सार्स CoV-2 जो की कोविड-19 व्हायरस म्हणून फेमस आहे, वेस्ट नाईल व्हायरस आणि क्रिमियम कॉंगो हिमोरोजिक फीवर व्हायरस, हे काही झुनॉटिक व्हायरसेसचे टाइप्स आहेत जे मी तुमच्या माहितीसाठी इथे लिहिलेले आहेत. ते माहिती असणं महत्त्वाचं आहे. मंकी पॉक्स, चिकन पॉक्स आणि स्मॉल पॉक्स यांच्यात जर डिफरन्स बघायचा झाला तर जो व्हायरस आहे त्या व्हायरसमध्ये मेजर डिफरन्सेस आहे. जसं की मंकी पॉक्ससाठी मंकी पॉक्स व्हायरस आहे, चिकन पॉक्ससाठी व्हॅरियोसेल्ला झोस्टर व्हायरस आहे आणि स्मॉल पॉक्ससाठी व्हॅरिओला व्हायरस आहे. सिम्पटम्स जवळपास सगळ्यांचे सेम आहेत, काही मायनर चेंजेस आहेत. जसं फिवर मंकी पॉक्समध्ये येतो आणि पस फिल्ड बॉइल्स किंवा जे फोड आहेत ते पस फिल्ड असतात, ते पहिल्यांदा चेहऱ्यावर आढळतात. चिकन पॉक्समध्ये फिवर विथ इची रॅश फर्स्ट अपिअरिंग ऑन द चेस्ट, बॅक अँड फेस. म्हणजे फिवर तर असतोच, पण रॅश जे आहे, जे रॅशेस डेव्हलप होतात ते चेस्टवर आणि बॅकवर फर्स्ट अपिअर होतात आणि मग फेसवर येतात. व्हेरिओलामध्ये फिवर along with the small red spots on the tongue first, then pus filled boils on the face, arms आणि legs. म्हणजे सुरुवातीला जे रेड स्पॉट्स आहेत ते टंग्सवर येतात आणि मग ते फेस, आर्म्स आणि लेग्सवर येतात. सिम्पटम जे आहेत ते तिन्ही डिसीजमध्ये वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिवसात अपिअर होतात. जसे की मंकी पॉक्समध्ये 5 ते 21 दिवसात, चिकन पॉक्स 10 ते 21 दिवसात, स्मॉल पॉक्समध्ये 7 ते 19 दिवसात.
इलनेस किंवा डिसीज किती दिवसपर्यंत सस्टेन राहतो, तर हा 2 ते 4 वीक असतो मंकी पॉक्स. चिकन पॉक्स लगेच जातो या 4 ते 7 दिवसात आणि स्मॉल पॉक्स क्वाइट सस्टेन राहतो अप टू 5 वीक्स. फेटॅलिटी कितपत प्रमाणात हा डेंजरस आहे. मंकी पॉक्स 1 ते 10% केसेसमध्ये हा फेटल आहे. म्हणजे ते स्ट्रेनवर डिपेंड करतंय. चिकन पॉक्स जो आहे तो बऱ्यापैकी रेअर आहे फॅटॅलिटीच्या बाबतीत, जास्त डेंजरस नाही आहे. सगळ्यात डेंजरस जो पॉक्स आहे तो आहे स्मॉल पॉक्स, ज्याची फेटॅलिटी रेट 30% असते डिपेंडिंग अपॉन द टाईप. वॅक्सिन जे सजेस्ट आहे, मंकी पॉक्ससाठी स्पेसिफिक वॅक्सिन नाही आहे, पण जे स्मॉल पॉक्सचं वॅक्सिन आहे तेच वॅक्सिन मंकी पॉक्ससाठी सजेस्ट केलं जातं आणि चिकन पॉक्ससाठी त्याचं सेपरेट वॅक्सिन अवेलेबल आहे. कुठं याची जी सुरुवात आहे बघा, 1970 मध्ये हा डिसीज पहिल्यांदा ह्युमन्समध्ये ट्रान्समिट झाला. मानवी प्रकरणांची पहिली जी निदान आहे ते डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, जी सेंट्रल आफ्रिकेची कंट्री आहे, त्याच्या बासानुकुसू या ठिकाणी हा पहिल्यांदा ट्रान्समिशन ऑब्झर्व केलं गेलेलं होतं. आणि हा डिसीज बऱ्यापैकी मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत स्थानिक होता, पण आता सध्या स्थितीला हा 116 पेक्षा जास्त देशांमध्ये ट्रान्समिशन याचं झालेलं आहे. हे बघा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या इथं ही कंट्री आहे, सेंट्रल आफ्रिका. आणि वेस्ट आफ्रिका तुम्ही बघू शकता, नायगर, माली, नायजेरिया, बुर्किना फासो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, अंगोला, ह्या काही सेंट्रल आणि वेस्ट आफ्रिकेच्या कंट्री आहेत ज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जागतिक स्तरावर रुग्णांची परिस्थिती जर बघितली तर 2022 पासनं जुलै 2022 मध्ये याचा आउटब्रेक सुरू झालेला आहे आणि 2022 पासनं हा डिसीज मध्य आफ्रिका आणि सेंट्रल आफ्रिकेमधून 116 देशांमध्ये ट्रान्समिशन झालेला आहे आणि सध्या स्थितीला ऑगस्ट 2024 पर्यंत हा 99,000 पेक्षा जास्त प्रकरणे याचे आढळलेले आहेत आणि त्यातल्या 208 प्रकरणांमध्ये मृत्यू नोंदवला गेलेला आहे. या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव नो डाऊट आफ्रिकेत आहे, कारण इथले जे मॅमल्स आहेत ते ॲक्च्युअलमध्ये त्याचे प्रिकर्सर या कर्सर आहेत, जे प्रिडेटर्स आहेत, त्याच्यामुळं आफ्रिकेत याचा उद्रेक जास्त आहे आणि विशेषतः डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा याचा स्पेसिफिक देश आहे, याच्यात जास्त उद्रेक याचा पाहायला मिळतो. जर सरकारच्या उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्वे जर बघितले तर भारत सरकारने ऑलरेडी तपासणी केंद्रे उभे केलेली आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे याच्या व्यतिरिक्त 32 लॅब्सला सध्या एमपॉक्सच्या तपासणीसाठी सज्ज करण्यात आलेला आहे. जुलै 2024 मध्ये WHO, दॅट इज जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या विषाणूसाठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी, ज्याला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्यामुळेच भारतातही उपाययोजना केल्या जात आहेत. हा डिसीज जो आहे हा सध्या स्थितीला जी फर्स्ट केस होती ती जुलै 2024 मध्ये केरळामध्ये पहिली केस, जी 35 इयर्स म्हणजे 35 वर्षाचा जो मनुष्य होता त्याच्यात पहिल्यांदा ही केस आढळली आहे. सध्या स्थितीला 30 पेक्षा जास्त केस या इंडियामध्ये ऑब्झर्व केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक हेल्थ ॲडवायझरी इश्यू करून याच्यावर कर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी ॲडवायझरी आहे ती जर डिटेलमध्ये स्टडी केली तर ते मल्टीप्रोंज स्ट्रॅटेजी आहे. जसं की वॅक्सिनेशन एक फ्रंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व्हिलन्स, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, पब्लिक अवेअरनेस आणि हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर बळकटीकरण करणे, या मल्टी फ्रंट स्ट्रॅटेजीने सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या डिसीजसाठी सज्ज झालेली आहे. तर अशा प्रकारे हा डिसीज आहे मंकी पॉक्स, दॅट इज एमपॉक्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेशन कशी वाटली, युजफुल आहे का, ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओत नवीन टॉपिक्ससह, नवीन डेली करंट अफेअर्ससह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.